सर्वांना माझा नमस्कार. ZP डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकावर आधारित TET परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे 60 वन लाईनर प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी पहिल्या धड्यावर आधारित प्रश्न इतिहास व प्राचीन भारत. पहिला प्रश्न आहे, या ठिकाणी पाहू शकतो आपण, इतिहास आणि कोणता विषय एकमेकाशी अतूट जोडलेले आहे? तर भूगोल आणि इतिहास हा एकमेकाशी जोडलेला आहे. भारताची सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती? तर हडप्पा ही भारताची सर्वात प्राचीन अशी संस्कृती आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे कोणत्या समुद्राचे माहिती पुस्तक आहे? तर तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक आहे. पुढचे प्रश्न पाहूया. हडप्पा संस्कृतीचा शोध इसवी सन 1921मध्ये कोणत्या नदीच्या काठी लागला? तर ती आहे रावी नदीच्या काठी. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या प्रकारच्या विटांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाईल? भाजक्या विटांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाईल. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी जहाजांची गोदी कोठे बांधली होती? लोथल या ठिकाणी बांधली होती. प्राचीन काळातील अवशेष, नाणी आणि वास्तू यांना इतिहासाची कोणती साधने म्हणतात? भौतिक साधने असे म्हणतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. पोवाडे, लोकगीते आणि ओव्या ही इतिहासाची कोणती साधने आहेत? मौखिक साधने आहेत. सर्वात प्राचीन वेद कोणाला मानले जाते? तर या ठिकाणी ऋग्वेद या वेदाला आपण प्राचीन वेद असं म्हणतो. उपनिषद म्हणजे कोणाजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय? तर गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. पाठ दुसरा, वैदिक काळ व धार्मिक विचार. वेद काळात कुटुंबाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? गृहपती असे म्हटले जाई. वेद काळातील लोकांचे प्रमुख अन्न काय होते? तर या ठिकाणी सातू म्हणजेच त्याला यव असे म्हटले जाई. वेद काळात खरेदी विक्रीसाठी नाण्यासारख्या वापरल्या जाणाऱ्या दागिन्याचे नाव काय होते? तर निष्क असे नाव होते. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. जैन धर्मामध्ये कोणत्या तत्त्वाला सर्वोच्च महत्त्व दिले गेले आहे? अहिंसा या तत्त्वाला महत्त्व दिले गेले आहे. जैन धर्माच्या 24व्या तीर्थंकराचे नाव काय होते? महावीर वर्धमान हे या ठिकाणी 24व्या तीर्थंकराचे नाव होते. सर्व प्राण्याबद्दल अपार करुणा हे कोणत्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते? तर गौतम बुद्ध यांचे हे वैशिष्ट्य होते. बौद्ध धर्माची पहिली संगीती परिषद कोणत्या नगरात झाली? तर राजगृह या ठिकाणी पहिली परिषद या ठिकाणी भरली होती. इसवी सनापूर्वी 6व्या शतकात बिहारमधील कोणते महाजनपद सर्वात शक्तिशाली बनले? मगध हे महाजनपद शक्तिशाली बनले. मगध साम्राज्याच्या नव्या राजधानीचा पाया कोणी घातला? अजातशत्रू यांनी घातला. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता? धनानंद हा नंद घराण्याचा शेवटचा राजा होता. मौर्य साम्राज्य व प्राचीन राज्यसत्ता. पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या साम्राज्याची स्थापना केली? मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आलेला ग्रीक राजदूत कोण होता? मेगस्थेनिस हा ग्रीक राजदूत होता. मेगस्थेनिसने भारतावर लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव काय? इंडिका हे नाव या ठिकाणी मेगस्थेनिस यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव आहे. चंद्रगुप्त मौर्याने गुजरातमध्ये बांधलेल्या प्रसिद्ध धरणाचे नाव काय? सुदर्शन धरण. कोणत्या युद्धातील रक्तपातानंतर सम्राट अशोकाने शस्त्रसन्यास घेतला? कलिंगच्या युद्धानंतर. पुढचा प्रश्न पाहूया. सम्राट अशोकाने स्वतःच्या शिलालेखामध्ये स्वतःचा उल्लेख काय केला आहे? तर प्रियदसी असा, म्हणजेच देवनाम पियदसी अशा प्रकारचं त्यांनी आपल्या शिलालेखामध्ये उल्लेख केलेला आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपल्या मुलाला कोठे पाठवले? श्रीलंका या ठिकाणी पाठवले. मौर्य साम्राज्याची मुख्य राजधानी कोणती होती? पाटलीपुत्र. पुढचा प्रश्न. ग्रीक आणि भारतीय कलाशैलीच्या मिलाफातून कोणती नवी कलाशैली उदयास आली? गांधार ही नवी कलाशैली उदयास आली. कुशाण राजामध्ये कोणता राजा सर्वाधिक प्रसिद्ध होता? कनिष्क हा राजा प्रसिद्ध होता. गुप्त सातवाहन व दक्षिण राज्यसत्ता या पाठावर आधारित प्रश्न. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? श्रीगुप्त. समुद्रगुप्ताच्या पराक्रमाची माहिती देणारा प्रयाग प्रशस्ती स्तंभ कोठे आहे? अलाहाबाद येथे आहे. कोणत्या गुप्त राजाने विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती? चंद्रगुप्त दुसरा. सम्राट हर्षवर्धनाचा दरबारी कवी बाणभट्ट याने कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? हर्षचरित. पुढचा प्रश्न पाहूया. दक्षिण भारतातील प्राचीन 3 राजसत्तांमध्ये चेर आणि चोळ सोबत तिसरी सत्ता कोणाची होती? तर पांड्य यांची होती. महाराष्ट्र कर्नाटक या भागात राज्य करणाऱ्या सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? तर राजा सिमुख हा होता. राजा हाल याने महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता? गाथा सप्तशती. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा. चालुक्य राजामध्ये कोणता राजा अतिशय पराक्रमी होता? पुलकेशी दुसरा हा राजा पराक्रमी होता. ऋषींनी रचलेला रामायण आणि महाभारत या महाकाव्यांना काय म्हणतात? अर्ष असे म्हणतात. व्याकरणकार पाणिनी यांनी संस्कृत व्याकरणाचा कोणता प्रमाण ग्रंथ लिहिला? अष्टाध्यायी हा प्रमाण ग्रंथ लिहिला. पुढच्या पाठावरील प्रश्न. प्राचीन संस्कृती आणि विज्ञान व व्यापार.
कौटिल्य म्हणजे चाणक्य यांनी लिहिलेला जागतिक दर्जाचा राजकीय ग्रंथ कोणता? अर्थशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला काय म्हटले जाते? आयुर्वेद. औषधोपचार व चिकित्सा याविषयी माहिती देणारा चरक संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? चरक यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, प्राचीन शस्त्रक्रिया या विषयावरील सुश्रुत संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? सुश्रुत यांनी लिहिला. गणित आणि खगोलशास्त्रात शून्य व दशांश पद्धतीचा शोध कोणी लावला? आर्यभट्ट यांनी लावला. प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रसिद्ध असलेल्या भूमार्गाला काय म्हणतात? रेशीम मार्ग असं म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. माणसाला समाजातील व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी कशाची गरज वाटली? नियमांची गरज वाटली. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या काय आहेत? मूलभूत गरजा आहेत. आपल्या देशाचा संपूर्ण कारभार कशानुसार चालतो? संविधानावर चालतो. ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या प्रमुखाला काय म्हणतात? सरपंच असे म्हणतात. 5. नागरिकशास्त्र व स्थानिक प्रशासन. पुढचा प्रश्न, पंचायत समितीच्या राजकीय प्रमुखाला काय म्हणतात? सभापती. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्ह्याचा मुख्य महसूल अधिकारी आणि प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? पोलीस अधीक्षकाची. प्रत्येक गावात महसूल गोळा करण्याचे काम कोण करतो? तलाठी. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? ग्रामसेवक हा पाहतो. पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? गटविकास अधिकारी म्हणजेच BDO. महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणतात? आयुक्त असे म्हणतात. शहराचे प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते? महापौर यांना ओळखले जाते. शेवटचा प्रश्न, प्रशासकीय कामात विलंब टाळण्यासाठी लागू केलेली सुधारणा कोणती? झिरो पेंडन्सी म्हणजे दळवी पॅटर्न. अशा प्रकारे आपण यावर 60 महत्त्वाचे प्रश्न पाहिले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.